नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCच्या 4 जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हतेसाठी वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि 4ही जाहिराती मित्रांनो कव्हर करणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा। तर पहा मित्रांनो, पहिली जी जाहिरात आहे ती महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून प्राप्त मागणी पत्राच्या अनुषंगाने शास्त्रज्ञ श्रेणी 2 गट अ या संवर्गातील पद भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर याबद्दल मित्रांनो किती जागा आहेत, किती पेमेंट आहे, किती मित्रांनो यासाठी वेतन श्रेणी आहे, हे सर्व तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। हे सर्व PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटतील। तर पहा, उपलब्ध पदसंख्या जी आहे ती 6 मित्रांनो उपलब्ध पदसंख्या आहे। त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, विमुक्त जाती अ साठी 1 जागा आहे, तर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 जागा आहे, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 जागा आहे, इतर मागासवर्गासाठी 1 जागा आहे। तर एकूण आरक्षित जागा ज्या आहेत त्या 6 जागा आहेत आणि एकूण मित्रांनो जागा टोटल 6 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। तर यासाठी फॉर्म भरायचा पहा। तर मित्रांनो, फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक 2 जून 2025 रोजी मित्रांनो चालू होईल फॉर्म भरण्यासाठी आणि लास्ट जी डेट आहे ती दिनांक 23 जून 2025 असेल। तर पहा मित्रांनो, आजच ही अपडेट आलेली आहे, आजच या जाहिराती निघालेल्या आहेत। तर सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती सांगत आहे। तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी येथे दिलेले आहेत, तेही तुम्ही वाचून घेऊ शकता। तर मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या दृष्टीने जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत। तर पहा, इथे दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे। तर याच्या खाली मित्रांनो अनाथ आरक्षणाची माहिती दिलेली आहे। तर पहा, या पोस्टसाठी वेतन श्रेणी जी आहे ती वेतन श्रेणी मित्रांनो 67,700 ते रुपये 2,08,700 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते असतील। तर मित्रांनो अतिशय चांगली यासाठी पेमेंट आहे। तर यासाठी पात्रता पहा काय लागणार आहे, भारतीय नागरिकत्व लागणार आहे। तर वयोमर्यादा, यासाठी वयोमर्यादा गणन करण्याचा जो दिनांक आहे दिनांक 1 सप्टेंबर 2025 असेल। तर किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्या सर्वांसाठी मित्रांनो किमान वय जे आहे ते 18 वर्ष आहे आणि कमाल वय पहा, अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष असेल, तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष असेल। तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी मित्रांनो वयोमर्यादा अराखीवसाठी 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष असेल। तर माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यांच्यासाठी मित्रांनो जी वयोमर्यादा आहे, सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असेल। तर दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्ष ठेवण्यात आलेली आहे। तर याची मित्रांनो शैक्षणिक अर्हता पहा, सर्वात महत्त्वाचं काय लागणार आहे। तर मित्रांनो वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हतेसाठी वेगवेगळ्या 4 जाहिराती निघालेल्या आहेत। तर पहा, यामध्ये या पदासाठी शैक्षणिक अर्हता पासेस मास्टर्स डिग्री इन फर्स्ट क्लास in pure science or civil or mechanical engineering or chemical engineering, chemical technology, public health engineering or environmental engineering यामध्ये मित्रांनो तुम्हाला लागणार आहे डिग्री। तर पहा, याच्यानंतर तुम्हाला अनुभवही लागणार आहे। तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा अनुभव लागणार आहे। तर नंतरची पहा मित्रांनो प्राधान्यशील अर्हता येथे दिलेली आहे। ही जर मित्रांनो तुमच्याकडे अर्हता असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल। तर शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणन करण्याचा दिनांकाबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तर या मित्रांनो पदासाठी निवड प्रक्रिया पहा कशी होणार आहे। तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस पुरविण्याकरिता पात्र असणार नाही। तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकषांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल। तर मित्रांनो अर्जाची संख्या जर जास्त आली तरच तुमची मित्रांनो चाळणी परीक्षा होईल आणि मित्रांनो अर्जाची संख्या जर कमी आली तर थेट तुमची मुलाखत होईल। तर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही। तर मित्रांनो चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील। तर मित्रांनो, चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित जर झाले तर परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम हे सर्व मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येईल। तर ते आपण चॅनलवरती कव्हर करणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला त्याचंही नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल। तर मुलाखतीमध्ये तुम्हाला किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल। तर अर्ज करण्याची जी पद्धत आहे, तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे MPSCच्या संकेतस्थळावर जाऊन। आणि हे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत हे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। आणि तुमची जी मित्रांनो या पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। तर पहा नंतर मित्रांनो जे परीक्षा शुल्क जे आहे, तर परीक्षा शुल्क या पदासाठी अराखीव पदासाठी 719 रुपये फीस असेल। तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 449 रुपये फीस असेल। तर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय अतिरिक्त असतील। तर मित्रांनो परीक्षा शुल्क ना परतावा आहे। तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत। तुमची जर शैक्षणिक अर्हता जर असेल तर MPSCची मित्रांनो ही जाहिरात तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच मित्रांनो माहितीसाठी तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलमार्फत त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आणि उरलेल्या मित्रांनो ज्या जाहिराती आहेत त्याही आपण कव्हर करणार आहोत, तर त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर पहा मित्रांनो 29 मे 2025 म्हणजे आजच ही जाहिरात आलेली आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देत आहे। आणि तुम्हाला ही संपूर्ण PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तेथे तुम्हाला सर्व PDF भेटेल। धन्यवाद।